एक्सप्रेसवेला आडोशी बोगदा या ठिकाणी प्रोपिलिन गॅसचा जो टँकर पलटी झालेला आहे, तर त्या अनुषंगानं त्यातून गॅसेसचं लिकेजचं प्रमाण वाढलेलं आहे आणि त्याकरता मुंबई लेन पूर्णपणे बंद करण्यात आली आणि त्यामुळं वाहतूक कोंडी झालेली आहे। तर पुणा लेनची जी बाजू आहे ते पूर्ण खालापूर टोल प्लाझा इथपर्यंत वाहतूक कोंडी गेलेली आहे। जी पुण्याची बाजू आहे तर ती पूर्णपणे 10 ते 12 किलोमीटर लांब गेलेली आहे वाहतूक कोंडी। तर याकरता मी सर्वांना आवाहन करतोय की या ठिकाणी हे गॅस लिकेजचं प्रमाण कमी होऊन त्याचं पूर्ण समस्या म्हणजे पूर्ण दुरुस्त होण्यापर्यंत आपल्याला वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे। याकरता मुंबईला जाणारी जी पुण्याहून जी वाहतूक आहे ती जर तामिनी घाट मार्गे जर मुंबई आणि त्यासोबत इकडून कर्जत मार्गे थोडक्यात जर मुंबईला ठाणेकडे जर वाहतूक चालू केली तर निश्चितपणे त्याचा फायदा होणार आहे आणि शक्यतो या ठिकाणी वाहतूक कोंडी आणखी थोडे तास चालण्याची शक्यता आहे। NDRF टीम आणि त्यानंतर इथं जे अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी जी टीम आणि त्यासोबत BPCL टीम हे तिन्ही टीम या ठिकाणी कार्यरत आहेत। त्यांच्याकडनं शर्थीचे प्रयत्न चालू आहेत। लवकरात लवकर याचं समस्या सुटू शकेल अशी अपेक्षा व्यक्त करतो। पुणे मुंबई एक्सप्रेसवेवर झालेल्या गॅस गळतीमुळे जी वाहतूक कोंडी आहे त्याची झळ पिंपरी चिंचवड शहराला देखील बसलेली आहे। आपण पाहू शकतो की पिंपरी चिंचवड शहरातील हा जो किवडेचा उड्डाणपूल आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो की या ठिकाणी वाहनं थांबवण्यात आलेले आहेत। याच ठिकाणपासून अगदी काही अंतरावर मुंबई पुणे एक्सप्रेसवे सुरू होतो आणि एक्सप्रेसवेवर आडोशी बोगद्याजवळ एक गॅसचा टँकर पलटी झाला आहे आणि त्या ठिकाणी होणाऱ्या गॅस गळतीमुळे वाहतूक कोंडी झालेली आहे आणि वाहतूक कोंडीमुळे पिंपरी चिंचवड शहरामध्ये ज्या ठिकाणी एक्सप्रेसवे सुरू होतो त्या ठिकाणी वाहतूक थांबवण्यात आलेली आहे। माझ्या मागे आपण पाहू शकता की पाठीमागे शेकडो वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत आणि यामध्ये काही ST महामंडळाच्या बस देखील आहेत आणि या ST महामंडळाच्या बसमध्ये काही प्रवासी प्रवास करत आहेत, काही मुंबईच्या दिशेने जात आहेत, त्याचबरोबर काही माल वाहतूक करणारे ट्रक आणि वाहनं देखील आहेत। आपल्यासोबत काही प्रवासी आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया काय माहिती तुम्हाला देण्यात आलेली आहे, कधीपर्यंत हा मार्ग खुला होणार आहे आणि किती वेळापासून तुम्ही इथे थांबून आहात? मी या प्रभागाचा नगरसेवक आहे, धर्मपाल तंत्रपाडे। मला जशी माहिती मिळाली की ओडोसे बोगद्याच्या तिथं LPG गॅसचं सिलेंडर पलटी झाल्यानंतर ह्या प्रवाशांची फार मोठी पाण्याची समस्या निर्माण झालेली आहे, त्यांना पाणी पिण्यासाठी नाही आहे। त्याच्यामुळे प्रभागाचा नगरसेवक ह्या नात्याने मी या सर्व प्रवाशांना या ठिकाणी पाणी दिलेलं आहे, पिण्याचं पाणी दिलेलं आहे। आता 1-2 तास झाले हे लोक या ठिकाणी थांबलेले आहेत आणि प्रशासन सांगते की 2 तासामध्ये तो रस्ता बोगदा त्या ठिकाणी क्लिअर होणार आहे आणि ह्या सुरळीत प्रवास या ठिकाणी होणार आहे। तर प्रभागाच्या वतीने मी यांची या ठिकाणी जेवढं माझ्याकडनं झालं तेवढं शक्य सेवा करण्याचा प्रयत्न केलेला आहे। इथे काही जे स्थानिक जनप्रतिनिधी आहेत ते प्रवाशांना मदत करत आहेत, आपल्यासोबत काही महामंडळाचे कर्मचारी आहेत। कधीपासून तुम्ही इथे तुमचे वाहनं घेऊन थांबलात? 2 तास झाले इथं थांबून 6 वाजेपर्यंत सांगितलं सुरू होईल। 6 प्रशासनाकडून काय सूचना देण्यात आल्या? प्रशासनाकडनं काही सूचना नाही अजून, तशा यांनी पोलीस लोकांनी सांगितलं आम्हाला 6 वाजेपर्यंत थांबा म्हणजे 6 वाजेपासून खुलं होईल म्हणे। तुम्ही कुठून कुठे प्रवास करत आहात आणि कशा प्रकारची झळ बसली? मी सांगलीवरून आता मुंबईला निघालो आहे आणि आम्ही आत्ता इथे आल्यानंतर आम्हाला कळलं की टँकर गॅस पलटी झालेला आहे RGPचा आणि त्याला वेळ लागेल आणि 5-1 वाजतील असं आम्हाला सांगितलं आहे। आम्ही 1 वाजल्यापासून इथे थांबलो आहे आणि 5 वाजेपर्यंत आहे। तुम्ही पाहू शकता अनेक टँकर आपले STची बसेस आणि प्रवासी इथे अडकून आहेत
आणि इथे आम्हाला पाण्याची समस्या, आता आमच्याजवळचं पाणी संपलेलं आहे. इथे स्थानिक नगरसेवकांनी आम्हाला आत्ता पाणी दिलं. त्याचबरोबर आता स्त्रियांना किंवा बाकी लोकांना थोडंसं वॉशरूमला इकडे तिकडे जाण्याची समस्या आहे. मध्येच असं आम्हाला थांबवल्यामुळं आमची ही एक समस्या प्रवाशांची आहे. लवकरात लवकर आम्हाला वाटतं आहे की आमची सुटका व्हावी, म्हणून आम्ही पण प्रयत्नशील असलेल्या शासनाच्या कर्मचाऱ्यांना आम्ही शुभेच्छा देऊ इच्छितो की आम्हाला लवकरात लवकर इथून मार्गक्रमण करण्यासाठी आम्हाला सोडा, प्रयत्न करा. अचानक या ठिकाणी प्रवासी वाहतूक आणि माल वाहतूक थांबवल्यामुळे या ठिकाणी प्रवाशांची गैरसोय होत आहे. लवकरात लवकर एक्सप्रेसवे खुला करण्यात यावा आणि ह्या वाहतूक कोंडीतून आमची सुटका करण्यात यावी अशी मागणी प्रवाशांनी केलेली आहे. गोपाल मुडगरे, साम टीव्ही न्यूज, पिंपरी चिंचवड.